पंचकुलातील सेक्टर 27 मध्ये एका कारमध्ये 7 जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बागेश्वर धाममधून एक कार्यक्रम आटोपून कुटुंब आपल्या घरी जात असताना त्यांनी वाटेत गाडी थांबवून हा टोकाचा निर्णय घेतला. देहराडून येथील रहिवासी असलेले 6 जणांचे मृतदेह कारमध्ये आढळून आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 12:15च्या सुमारास सेक्टर 27 मधील एका रिकाम्या प्लॉटजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मृतदेह आढळून आले होते. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि एक पथक घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबातील सदस्यांना सेक्टर 26 मधील एका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 6 जणांचा मृत्यू घोषित करण्यात आले. प्रवीण मित्तल याची प्रकृती गंभीर होती. दरम्यान त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील 7 जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रवीण मित्तल यांची पत्नी, 3 मुले आणि त्यांचे वृद्ध पालक यांनी आत्महत्या केली आहे. कुटुंबाच्या जवळच्या लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की प्रवीण मित्तल यांनी डेहराडूनमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना अपयश आले. कर्जाच्या बोजामुळे कुटुंबाने एवढे मोठे पाऊल उचलले असावे, अशी माहिती दिली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कारमधून मुलाच्या शाळेचे दप्तर, खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर वस्तू सापडल्या असून प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की कुटुंब आर्थिक अडचण आणि कर्जाने त्रस्त होते. प्रवीण मित्तल यांचा डेहराडूनमधील व्यवसाय अयशस्वी झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे कुटुंबावर प्रचंड दबाव आला होता, ज्यामुळे कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि अधिक माहिती गोळा करत आहोत, असे DCP हेमाद्री कौशिक यांनी सांगितले आहे.